सत्ता संघर्षाबद्दलची महासुनावणी आज होतीये आणि निकाल हाती येणार आहे। त्यामुळे दुपारी 4 वाजता नेमका निकाल काय येणार याकडे लक्ष लागलेलं आहे। मात्र अपात्रतेच्या निकालाच्या आधी शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाण्यामध्ये आता आरती केली जाते। शिंदे समर्थकांकडून ठाण्यामधल्या वागळे इस्टेट भागामधल्या मंदिरामध्ये आरती करण्यात येते। निकाल मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूने लागावा यासाठी ठाण्यामधले शिवसैनिक आता देवाला साकडं घालताना बघायला मिळतात। हे दृश्य आपण बघतोय ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते महत्त्वाचे नेते जमलेले होते आणि वागळे इस्टेट परिसरामधल्या या मंदिरांमध्ये सध्या आरती केली जाते। तर आपण बघतोय ही दृश्य ठाण्यामधली शिंदेंचे समर्थक ही महाआरती करताना दिसतात। याविषयी बोलूयात। निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निकेश, एकीकडे सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे त्याची उत्सुकता आहे, मात्र ज्या पद्धतीने परीक्षेचा निकाल लागतो आणि त्याआधी देवाचा धावा केला जातो तशी परिस्थिती ठाण्यामध्ये दिसते। नक्कीच आम्ही 1.5 वर्षाच्या संघर्षाचा निकाल जो आहे आज 4 वाजता लागणार आहे। त्याआधीच मुख्यमंत्र्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील वागळे इस्टेट परिसरामध्ये गणपती मंदिरामध्ये सर्व शिवसैनिक जे आहेत ते जमलेले आहेत। संपूर्ण निकाल हा मुख्यमंत्र्यांच्या बाजूनी लागावा, मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या बाजूनी लागावा, त्यांचे सर्व आमदार जे आहेत ते पात्र ठरावे यासाठी हे सर्व शिवसैनिक गणपतीकडे साकडं घालण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। गणपतीची महाआरती केली जात आहे आणि या महाआरतीसाठी ठाण्यातले जे शिवसैनिक असतील, विभाग प्रमुख असतील, शाखा अध्यक्ष असतील, शाखा प्रमुख असतील, हे सगळे या ठिकाणी जमलेले आहेत। कुठेतरी ह्या निकालाची उत्सुकता जी आहे ती सर्वांनाच लागलेली आहे। या निकालाचं लक्ष जे आहे संपूर्ण राज्यासह संपूर्ण देशाचं लागलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता गणरायाकडे हे सगळं साकडं घालण्यासाठी हे सर्व शिवसैनिक आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। महाआरती जी आहे ती केली जाते, मोठ्या संख्येने शिवसैनिक असतील या ठिकाणी जमलेले आहेत। त्यामुळे आता निकालाकडे काय लक्ष लागतंय, निकाल कोणाच्या बाजूने येते हे पाहणं गरजेचं राहणार आहे। यामिनी अगदी धन्यवाद निकेश या सगळ्या माहितीसाठी।